फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या पीएसआय गोपाल मदने यानं 4 वेळा अत्याचार केल्याचा उल्लेख तर इंजिनियर प्रशांत बनकर यांना मानसिक त्रास दिल्याचा हातावरील सुसाईड नोटमध्ये आरोप। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्येची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल। सुसाईड नोटमधील संबंधित पोलिसांचं तात्काळ निलंबन, आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून दखल। फरार आरोपींच्या शोधासाठी शोधपथक रवाना। फरार आरोपींचा शोध घेऊन सखोल तपास करण्याचे आयोगाचे निर्देश। डॉक्टर महिलेला आत्महत्या करण्याची वेळ काय येते? रक्षक अधिकारी भक्षक होत असतील तर दाद कुणाकडे मागायचे? सुषमा अंधारेंचा हा संतप्त सवाल। पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोललो, तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया तर दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल। फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर मंत्री पंकज भोयर यांचं विधान। फलटणमधली घटना दुर्दैवी, कुठल्याही क्षणी आरोपी अटकेत असतील तर एक आरोपी साताऱ्याबाहेर, त्याला पकडण्यासाठी टीम रवाना झाली आहे। चित्रा वाघ यांची माहिती। भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेले आहेत। बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य तर कार्यकर्त्यांनी बेईमानी केली तर 5 वर्ष दरवाजे बंद करणार, बावनकुळेंचा हा इशारा। बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून अटक करून त्यांची चौकशी करा। बावनकुळेंच्या सर्व्हेलन्सवरील वक्तव्यानंतर राऊतांची मागणी। फक्त भाजप कार्यकर्ते नाही तर इतर नेत्यांचेही फोन सर्व्हेलन्सवर, राऊतांचा हा गंभीर आरोप। आमच्या पक्षात आम्ही काय करावं हे सांगणारे राऊत कोण? वॉररूममध्ये योजना मॉनिटर केल्या जातात, ही पक्षाची यंत्रणा। कार्यकर्त्यांच्या कामांची तपासणी वॉररूममध्ये केली जाते। बावनकुळेंचं राऊतांना हे प्रत्युत्तर। किती भाषणं दिली तरी भाषणानं कुणी जिंकत नाही। मी आता कर्नाटकवरून टीम आणलेली आहे तर तुमच्या भंडाऱ्यामध्ये घरोघरी 45 लोक फिरताय। भंडाऱ्यातील कार्यक्रमात बावनकुळेंचं मोठं विधान। भाजपच्या खासगी व्हिजिलन्स ऑफिसमध्ये पॅगेससपेक्षा पुढच्या मशीन्स आल्या, राऊतांचा आरोप। तर कर्नाटकमधील काम करणाऱ्या 6 एजन्सी महाराष्ट्रात कामाला लावल्याचा राऊतांचा गंभीर आरोप। तुमचं सरकार असताना कुणाकुणाचे फोन टॅप केले होते त्याची माहिती द्या। महाविकास आघाडीच्या काळात लोकशाहीचा गळा घोटला, आता उपदेश देऊ नका। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची संजय राऊत यांच्यावर टीका। बंगळुरूमध्ये 80 रुपये देऊन मतदारांची नावं हटवली। कथित मतचोरी प्रकरणी नेमलेल्या एसआयटी तपासात निष्पन्न, 6 जणांवरती संशय व्यक्त। कर्नाटकमध्ये फार स्वस्तात सौदा झाला। कर्नाटकमध्ये 80 रुपयांमध्ये एक मत डिलीट केलं जातं। कथित मतचोरी प्रकरणी नेमलेल्या एसआयटी तपासात निष्पन्न झाल्यानंतर राऊतांचे हे वक्तव्य। राऊत आदित्य ठाकरे यांचे पॉवर प्रेझेंटेशन सुरू होण्यापूर्वी जनतेने पॉवर कट केली आहे। जनतेने पॉवर कट केल्यावर आता कोणतं पॉवर प्रेझेंटेशन करणार? नवनाथ बन यांची राऊत आणि आदित्य ठाकरेंवर टीका। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मतचोरीबाबत उद्या संध्याकाळी प्रेस क्लबमध्ये चित्रपट दाखवणार। चित्रपटानंतर मतचोरीबाबत चर्चासत्र घेतलं जाईल। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कार्यक्रमाला राहणार उपस्थित। महापौर असताना मोहोळांनी शासकीय यंत्रणा बिल्डरांकडे गहाण ठेवली तर बडेकरांच्या गाडीवरून धंगेकर आक्रमक। बिल्डरच्या गाडीला महापौरांचं स्टिकर कसं आणि दोन्ही टेंडरला तेच बिल्डर कसे? धंगेकरांचा सवाल। बडेकरांसोबत पार्टनर असताना 2.5 वर्ष स्वतःची गाडी वापरली। मी एकमेव महापौर ज्यानं स्वतःची गाडी वापरली। धंगेकरांच्या आरोपांवर मोहोळांचं स्पष्टीकरण। धंगेकर रोज सकाळी काहीतरी खोटं ट्विट करतात, त्यांचा बोगस कार्यक्रम सुरू। धंगेकरांच्या आरोपांवर मुरलीधर मोहोळ यांचा पलटवार, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, माझ्यावर एकतरी गुन्हा दाखवावा, मोहोळ यांचं आव्हान। माझ्यावरती वैयक्तिक बोलल्यास मोहोळांना पळताभुई थोडी करेन। धंगेकरांचं पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांना आव्हान, तर मोहोळांनी बिल्डरची गाडी वापरल्याचे पुरावे दिले। धंगेकरांचं हे वक्तव्य। धंगेकरांना लोकांनी सगळीकडून टाकून दिलेलं आहे तर मोहोळ यांच्याकडून धंगेकरांचा वेळ लागलेला आणि विकृत मनोरुग्ण असा उल्लेख। धंगेकर पिसाळलेले म्हणून मोहोळांना विरोधक मानतात तर मोहोळांवरती आरोप केल्याशिवाय राजकारणात राहता येणार नाही, त्यामुळे धंगेकरांचे आरोप। मोहोळांनी त्यांचं स्पष्टीकरण दिलं। धंगेकरांनी केलेल्या आरोपांवर बावनकुळेंचं हे प्रत्युत्तर। धंगेकर जे तुम्ही करतायत ते चंद्रकांत पाटलांनी करायला हवं होतं। रमेश पाटलांचा धंगेकरांना फोन, ऑडिओ क्लिप व्हायरल, तर तुमची मला भीती वाटते। धंगेकरांचं हे मिश्किल वक्तव्य। पुणे पोलिसांनी गुंड निलेश घायवळची स्कॉर्पिओ गाडी केली जप्त। अहिल्यानगरमधील जामखेडा खर्डा येथून गाडी जप्त। गुंड निलेश घायवळवरती पोलिसांची कारवाई सुरू। जयंत पाटलांच्या कारखान्याचं नाव रात्री अज्ञातानं बदललं। राजाराम बापू कारखान्याचं नाव बदलून राजे विजय डफळे असं लिहिलं। कारखान्याचं नाव आता अज्ञातानं बदलल्यानं सांगलीच्या जत तालुक्यामध्ये खळबळ। राजाराम बापूर कारखान्याच्या प्रवेशद्वारावरती लावलेली पाटी हटवली। घटनास्थळाची जत पोलिसांकडून पाहणी। आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष आणखी वाढणार।
राजा रामबापू कारखान्याचं नाव बदललं, मी त्यांच्यासोबत तर सत्तेचा वापर करून जयंत पाटलांनी कारखाना स्वतःच्या घशात घातला. पडळकरांची जयंत पाटलांवर ही टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएस विरोधातील वंचितचा जनआक्रोश मोर्चा पोलिसांनी अडवला. सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत हा मोर्चा निघाला. शहरात जॉईन आरएसएस नावाच्या मोहिमेवरून वाद वाढला. आरएसएस कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात. बीएमसीवर एकजुटीने भगवा फडकवण्याचा निर्धार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचा टीजर आला जारी. तर आता 27 ऑक्टोबरला वरळी डोममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा आहे. एअर इंडिया विमानात महिला प्रवासी आणि युट्यूबरमध्ये झाला वाद. मराठी बोलण्यावरून दोघांमध्ये वाद. व्हिडिओ झाला व्हायरल. मुंबईच्या काळा चौकी परिसरात तरुणीवरती चाकू हल्ला करून तरुणानं स्वतःवरही वार केले करून आस्था सर्जिकल होम परिसरातली घटना. तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती. तरुणीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पुण्याच्या वानवडीमध्ये फटाके फुटण्यावरून 2 गटांमध्ये 21 तारखेला मारहाण. तर मारहाणी दरम्यान गंभीर झालेल्या 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू. 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. तर आक्रमक झालेले सर्व नातेवाईक पोलीस स्थानकासमोर जमले.